आज आपण आलो आहे माननीय श्री रवींद्र केशवराव पाटील वाशी कोरा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा यांच्या अद्रक प्लॉटमध्ये आलेला आहे। आणि हा जो अद्रकाचा प्लॉट आपण बघताय हा अतिशय उत्तमरित्या यांनी मेंटेन केलेला आहे आणि याला जवळपास 35-40 पर्यंत फुटवे आलेले आहे। ही फुटव्यांची संख्या आपण इथे पाहू शकता। तर हे माहीम 2 जातीचं बेनं आहे अद्रकाचं, ज्याला सातारा बेनं सुद्धा म्हटलं जातं। ही जी बेनं आहे हे याची लागवड पाटील साहेब आपल्याला काही प्रश्न विचारतो मी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी, तर याचं आपण उत्तर द्यावी अशी आपणास विनंती आहे। तर हे जे बेनं आहे हे बेनं आपण कुठून बुक केलं होतं, कुठून घेतलं होतं? हे बेनं आपण डिसेंबर महिन्यामध्ये विदर्भ ॲग्रो म्हणून वर्धेला एक हे भेटला ॲड्रेस आपल्याला, त्या माध्यमात आपण हे खरेदी बुक केलं होतं। बरं। आणि याची लागवड आपण 4 जून 4, 5, 6 जूनला लागवड सुरू केली। बरं। तर पाटील साहेब तुम्ही जे हे बेनं निवडलं, आल्याचं पीक निवडण्यामागचं कारण काय होतं? आल्याचं पीक निवडण्यामागे आपल्याला एक माहिती होतं का हलक्या जमिनीला आले हे पीक सुटेबल होऊ शकतं आणि पारंपरिक पिकापेक्षा हे वन टाईम पीक आहे आणि एका वेळी त्याची पैसे मिळू शकतं, म्हणून हे आल्याचं पीक हे निवडलं मी। असं तर आपल्या विदर्भामध्ये एक हे होतं, समज होता की आलंसारखं किंवा हळदीसारखे जे मसाला पीक आहे आपल्याकडे होऊ शकत नाही, फक्त आपण कापूस आणि सोयाबीन तूर हेच पीक लावले पाहिजे असा लोकांचा समज आहे। आणि आजही बरेच शेतकरी जे आहे हे पारंपरिक पिकामध्येच अडकून पडलेले आहे। आज साधारणतः 97-98% शेतकरी पारंपरिक पिकच लावतात। तर अशा लोकांसाठी तुम्हाला काय संदेश देता येईल या पिकाच्या माध्यमातून? पारंपरिक पीक घेत असताना काहीतरी प्रमाणामध्ये अर्धा एक एकरमध्ये काहीतरी नवीन चेंजेबल करता करता आपल्याला अनुभव येत असतो आणि त्या माध्यमानं आपण अनुभव घेत राहायला पाहिजे। त्या माध्यमानं मी 1-2 प्लॉट पाहिले होते अद्रकचे आणि एक लक्षात आलं होतं माझ्या का अद्रकही आपल्याला सुटेबल होऊ शकतं, म्हणून मी विदर्भ ॲग्रोला विनंती करून त्यांच्याकडून मी 1 एकरसाठी अद्रक बियाणे बुक केले होते। बरं। तर ही जी बेनं आहे ही बेनं तुम्ही ज्यांनी तुम्हाला दिलं विदर्भ ॲग्रो सोल्युशन या कंपनीनं, तर ते दर्जेदार बियाणं होतं? हो, दर्जेदार बियाणं होतं, व्यवस्थित होतं, घरपोच सेवा मिळाली आणि विदर्भ ॲग्रो सोल्युशनचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं। तुम्हाला काय वाटतं या प्लॉटमधून तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे? आपल्याला या प्लॉटमध्ये जवळपास यावर्षी पहिलं वर्ष जरी असलं तरी आपल्याला जवळपास याच्यामध्ये 100 क्विंटल माल निघायला पाहिजे। 100 क्विंटल माल तुम्हाला अपेक्षित आहे आणि ती अपेक्षित क्वालिटी पण आहे तुमच्या याची हो. अजूनपर्यंत हो. क्वालिटी टिकलेली आहे आणि कंपनीच्या योग्य मार्गदर्शनाने